राहणारा व्यक्ती आहे, जो झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती आहे, हा तर आमची वोट बँक आहे. हा जातो कुठे? याला आम्ही काही दिलं नाही, नुसती आश्वासनं दिली तरी हा आमच्या मागेच येणार आहे. वर्षानुवर्ष निवडणुका आल्या की तीच आश्वासनं द्यायची, निवडणुकीमध्ये जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावायचे आणि निवडणुका संपल्या की त्यांना विसरून जायचं. पुढची निवडणूक आली की पुन्हा त्याच सभा, तीच भाषणं. असं 25-25 वर्ष तुम्ही बघितलं. पण गेल्या 10 वर्षामध्ये पहिले 5 वर्ष आणि आताचं 1.5 वर्ष हे आम्हाला मिळाल्याबरोबर जेवढे जास्तीत जास्त निर्णय घेता येतील ते निर्णय आम्ही घेतले. कारण आम्ही निश्चितपणे या ठिकाणी तुमच्याकरता काम करतोय, सामान्य माणसाला घर देण्याकरता काम करतोय. रक्तामासाची माणसं ही आमच्याकरता महत्वाची आहेत. FSI आणि TDRचे व्यवहार करणारे हे आमच्याकरता महत्वाचे नाही आहेत. आणि म्हणून आमच्या तिजोऱ्या भरण्याकरता या ठिकाणी मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करणारे कोण आहेत हे मी सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण आम्ही आता या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी, याच मुंबईमध्ये त्याच्या हक्काच्या जागेवर, त्याच ठिकाणी त्याला त्याचं हक्काचं चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे. याकरता जे जे करावं लागेल ते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी करू, हा विश्वास देण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो, परिवर्तन सुरू झालंय, ते दिसतंय. हजारो सोसायट्यांचा पुनर्विकास सुरू झालाय. ज्यांचा अडलाय तो देखील आपण सुरू करणार आहोत. मला ती मुंबई दिसते आहे पुढच्या 10 वर्षामध्ये की ज्या मुंबईमध्ये माझ्या समोर बसलेल्या सामान्य माणसाला अभिमानाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या घरामध्ये जगता येईल. हक्काचं घर हे त्याचं असेल. अशा प्रकारच्या मुंबई करता तुमचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय. मला धन्यवाद नकोय, मला तुमचा आशीर्वाद हवाय. आम्हाला सगळ्यांना तुमचा आशीर्वाद हवाय. तुमचा आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाची ताकद बघा. तुमच्या आशीर्वादाची ताकद ही इतकी जबरदस्त आहे की परिवर्तन आम्ही करून दाखवू, एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी.